नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी वांग्याची हिरवी अशी भाजी बनवणार आहे हिरवा मसाला घालून। तर त्यासाठी मी इथे 1/2 किलो वांगे घेतलेले आहे आणि ते पाण्यात घातलेले आहेत। तर त्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतले, जिरे, खोबरं, थोडासा लसूण आणि हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर, याचं सर्व वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। खोबरं आणि लसूण जो आहे तो आपल्याला सुरुवातीला बारीक करून घ्यायचा आहे। मिरची पण घातलेली आहे, यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे आणि याबरोबरच हे शेंगदाणे आणि जिरे घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं। आता हा जो मसाला आहे तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। तर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि हळद घालायची आहे, थोडीशी जरा जास्त घालते। आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी अर्धा चमचाच घालायचं आहे आणि हे हाताने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। हा मसाला आता कालवून झालेला आहे, हा थोडा वेळ बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपल्याला वांगी कापून घ्यायची आहेत। आता ही वांगी मी स्वच्छ धुतलेली आहेत, आता पाण्यातून काढून घेणार आहे। इथे 1 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कापलेली वांगी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहेत, त्यामुळे वांगी आपली काळी पडत नाही। हे वांग्याचे देठ अर्धे कापून घ्यायचे आहे एवढे, आणि मधोमध आपल्याला अशी चीर द्यायची आहे आणि चेक करायचं आहे की आळी वगैरे आहे की नाही ते, आणि पाण्यात टाकायचे। तर हा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे, पूर्ण भरायचा आहे। या प्रकारे सर्व वांगे आपल्याला भरून घ्यायचे आहेत। हे पाहू शकता तुम्ही की मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये जर कापलेली वांगी घातली तर अजिबात काळी पडत नाही। हे पहा, एकदम स्वच्छ अशी आणि सफेदच आहेत ती, त्याच्या बिया काळ्या पण नाही झालेल्या। खूप छान भाजी होते ही, करून पहा एकदा नक्की। आता यामध्ये आपल्याला 2 पळे हे तेल घालून घ्यायचं आहे, जास्त तेलाचा वापर करायचाच नाही आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि 2 लवंग टाकायचे आहेत। त्यानंतर मी इथे एक छोटासा कांदा हा कापून घेतलेला आहे बारीक, तो पण आपल्याला यामध्ये फोडणीला घालायचा आहे। हे चांगला गुलाबी परतून घ्यायचं आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे। दालचिनी आणि लवंगनी त्याची टेस्ट ही एकदम मस्त लागते, म्हणून मी ते घातलेलं आहे। कांदा इथे परतून झालेला आहे आणि आपल्याला हे वांगे आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हा उरलेला मसाला पण यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, थोडंसंच घातलेलं आहे मी, ते पहा। आता या कढईवर जे झाकण बसेल ते मी यावर ठेवणार आहे आणि त्यामध्ये मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यातलं जे पाणी निघालेलं आहे ते मी यावर
गरम करायला ठेवणार आहे। हे वरती टाकलेलं जे पाणी आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला ते वांग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तोपर्यंत वांगी तेलामध्ये छान शिजतात। आता आपण हे पाणी गरम झालेलं आहे, हे पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे व यालाही पाणी सुटलेलं आहे छान, पाहू शकता तुम्ही। मी थोडंसं आधी पाणी का घातलं, कारण आपली वांगी ही कढईला लागत नाही आणि निम्मी वांगे या थोड्या पाण्यातच शिजून निघतात व जास्त पाणी घालण्याची मग गरज पडत नाही। तरी पण मी एवढं सगळं हे जवळजवळ 1 ग्लास असेल एवढं हे पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला आता परत यावर झाकण ठेवायचं आहे व वांगी बारीक गॅसवरच शिजवून द्यायचे आहेत। याला जवळजवळ 10 मिनिट तरी लागतील। आपल्याला गॅस हा मंद ठेवायचा आहे तोपर्यंत। आता इथे ती वांग्याची भाजी आपली शिजलेली आहे, हे पहा। आता मी गॅस बंद करणार आहे आणि छान अशी हिरवीगार लपलपीत अशी ही वांग्याची भाजी आपली तयार झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। हे पहा किती छान कलर आलेला आहे त्याचा।